बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावात एका मशिदीमध्ये स्फोट करण्यात आलाय। यात मशिदीमधील फरशी आणि बांधकामाला तडे गेलेत। अधीक्षक नवनीत कावत घटनास्थळी दाखल झालेत। मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास हे कृत्य करण्यात आलंय। यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी शांततेचं आवाहन केलंय, तर पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत। त्यामुळे बीडमधील गेवराईमधला हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। उदय, बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावात एका मशिदीमध्ये स्फोट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच सर, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला। प्राथमिक अंदाज असा वर्तवला जातो की जिलेटिनच्या कांड्या वापरून हा सगळा स्फोट घडवण्यात आला। सुदैवाने यावेळी मशिदीत कुणीही नव्हतं, त्यामुळे जखमी कुणी जरी झालं नसलं तरी मशिदीतील बांधकामाची मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि आता या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी देखील खबरदारी घेत तात्काळ या गावाला भेट दिली आहे। विशेष म्हणजे औरंगाबाद परिक्षेत्राचे जे महानिरीक्षक आहेत वीरेंद्र मिश्रा यांनी देखील या ठिकाणी भेट देत पाहणी केली। तसेच ग्रामस्थांना तसेच मुस्लिम समाज बांधवांना शांततेचं आवाहन केलंय। कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील खबरदारी घेतली जाते। दुसरीकडे या स्फोटाला जे जबाबदार आहेत त्याच्या दोघा संशयितांना देखील ताब्यात घेतलंय। त्यांना सध्या तलवाडा पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं असून त्या ठिकाणी त्यांच्याकडून चौकशी केली जाते। लवकरच या घटनेमागचं सत्य समोर येणार असलं तरी तुर्तास मात्र समाज बांधवांनी शांतता राखावी असं आवाहन बीड पोलिसांनी केलंय। अगदी उदय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। गावच्या सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तलवाडा पोलिसांनी। इमिडिएटली 20 मिनिटाच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन 1 तास ॲडिशनल एसपी आमचे BDDS टीम, आमचे RCP QRT सगळेजण पोहोचले होते। घटनामध्ये असं आहे की एक आरोपींनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटिन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि 6 वाजता सकाळी 6 वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते। फिर्याद जशी आहे ते फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे। त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे। 2 आरोपी आमच्या ताब्यात आहे। FIR दाखल झालेली आहे। ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या लोकांना आश्वासित केलेले आहे। त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो। तो त्यामुळे ॲज ए SP बीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे, तुम्ही शांतता ठेवा। पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही 100% त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार। सध्या 76 मास